अजून आकडेवारी नाही टाकली आणि काय मनपाचा कुठला ग्रुप आहे काय करण्याचा देखते आधी फोटो काढ. ठीक आहे नाही चला बाबूजीने कधी शुभेच्छा दिल्या? चालू करा एक फोटो काढू एक फोटो काढू द्या बस अरे एक तो उमेदवार बाकी ना उमेदवार किधर आहे सिद्धांत बाकी ना त्यांचा हा प्रकल्प असं आहे ना. त्याला पण मतदान चला घ्या थांबा थांबा तात्या काढो जरा बूम बाजूला करा 2 मिनिटं अभी कोण बाकी आहे काल आलो हे 2 दिवसांनी मेरे को लेंदो ने यार मैं इनके लिए रुका और मैं पीछे आ गया अरे तो देता ना ढंग बाकी अच्छा ठीक है चला घ्या चालू केलं करा चालू. महाराष्ट्राचे मालक समजायला उमेदवार 2 उमेदवारासह मतदानाला आलेले आहेत आणि मतदान केलेलं आहे. काय सांगा सुरुवात? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज खऱ्या अर्थानं मतदार आपलं मत नोंदवतोय. या महानगरपालिकेचे सेवक कसे असावेत याचा निर्णय आज मतदार घेणार आहे. आणि मी पण एक मतदार असल्यामुळं आम्ही सर्वच कुटुंबीय मतदार असल्यामुळं आज मतदानाला आलो, मतदान केलंय. निश्चितच या महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक निवडून जातील त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचं कामकाज करून घेणं ही माझी जबाबदारी राहणार आहे. म्हणून त्यांना जे काही भावी नगरसेवक असतील त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. गेल्या 2-3 तासामध्ये शहरातल्या मतदान केंद्रावर बिघाड दिसून आलेली आहे. जवळपास 6 मतदान केंद्र बिघडलेले आहेत. एवढे दिवस ही सगळी यंत्रणा काम करत होती आणि मतदानाच्याच दिवशी मतदारांच्या समोर अडचण आलेली आहे. जनरली इतक्या मोठ्या मशिनी वगैरे असतात, परंतु 2-4 ठिकाणी असं होतं. लोकसभेला होतं, विधानसभेला होतं, आता हे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत इथे झालं. परंतु तातडीनं मला वाटतं
निवडणुकाचे इथलचे जे काही प्रमुख आहेत त्यांनी त्यामध्ये सुधारही केलेला आहे आणि आता यंत्रणाच व्यवस्थित कामही करते. राज्यामध्ये मतदान केल्यानंतर जी बोटावर शाई लावते ती आता मार्कर पेन लावलं जात आहे आणि ती सहजपणे पुसली जाते. तर त्यामुळं शिवसेना आणि मनसेच्या वतीनं आक्षेप घेतलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी तसं दिसतंय. नाही, मार्कर पेनने खरं तर शाही लावणं हा मला वाटतं हे पहिल्यांदा असं घडतंय आणि शाही हे मार्कर पेन ताबडतोब निघल्या पण जाते, हे सत्य आहे. म्हणून बहुतेक ठिकाणी नाही, परंतु काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर जे काही प्रतिनिधी आहेत किंवा जे काही अधिकारी आहेत यांनी कडक लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या अंबादास दानवे असं म्हणाले की सत्ताधाऱ्यांकडून विशेषतः भाजपकडून रात्री पैशाचा पाऊस पाडला गेला शहरात. भाजपकडून काय केलं गेलं याच्याबद्दल मला कल्पना नाहीये, परंतु जे काही ते वेगवेगळे स्टेटमेंट येतात त्यावर निश्चितच मी एक सांगेल की आपण लोकशाहीमध्ये जनतेचे सेवक आहोत ही भावना आपण ठेवली पाहिजे. काही लोक मालकाच्या भूमिकेत जे जायला लागले त्यांना जनता आपल्या आपल्या पद्धतीने, मग त्यांनी जर धडा शिकवला तर त्यावर काही गैर नाही. विरोधी पक्षाकडून असं सांगितलं ही परिवर्तनाची लढाई आहे आणि परिवर्तन 100% होणार आहे असं त्यांचा दावा आहे. परिवर्तन दरवेळेला झालंच पाहिजे. विरोधी जे आज आहेत ना तेच काही काळापूर्वी ते बाकावर होते आणि शहराचा झालेला भकास विकास याचा आता परिवर्तन करण्याची वेळ आलेली. शहर आता गतीने पुढे जाईल एवढं मात्र निश्चित आहे. थँक्यू. तर मला खूप